मित्र, रसिक श्रोते हो, आज आधुनिक महाराष्ट्राचे जे शिल्पकार आहेत त्यांच्या विचारांची एक मालिका टेंभुर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर यांनी सुरू केलेली आहे आणि त्यांचे सहकारी आहेत. संस्थेचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत. तर हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आज मला या ठिकाणी आपण जे पुढचं पुष्प आहे ते गुंफण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. सत्यशोधक कृष्णराव भालेकर हा माझ्या आजच्या विवेचनाचा विषय आहे. सत्यशोधक कृष्णराव भालेकर यांचा जो कालखंड आहे, तो कालखंड आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल आणि या कालखंडामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या, त्या घडामोडींचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती कशा पद्धतीने परिणाम घडला आणि त्या व्यक्तिमत्वातून आपल्याला जे काही त्यांचं एकंदरीत कार्य झालेलं आहे, लेखन झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अव्वल इंग्रजी कालखंडापूर्वीचा जो समाज होता तो तसा स्थितिशील होता, भावनाशील होता आणि या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त निर्मिती जी आहे ती पद्याची झालेली होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये जे ते समाज सुधारणेचं काम पुढे नेणारा एक वर्ग, समाज सुधारकांचा वर्ग हा पुढे आलेला होता आणि त्याला कारणही तसंच झालेलं होतं की ब्रिटिशांची जी नवी राजवट होती त्या नव्या राजवटीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल झालेले होते. शिक्षण असेल, दळणवळण असेल, पत्रव्यवहार असेल, विद्यापीठांची स्थापना असेल, त्याच्यामध्ये छापखाने असतील, तर या सर्वांची निर्मिती या काळात झाली. यापूर्वी आपल्याकडे खिळ्यांच्या साह्याने सुरू असलेले छापखाने होते, परंतु ते काही फार नवे आणि प्रगत असे नव्हते. तर कलकत्त्याला श्रीरामपूर या ठिकाणी पहिला छापखाना निर्माण झाला. पहिलं म्हणून जे काही या कालखंडामध्ये निर्माण झालं, त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू झालं किंवा तिथून पुढे नियतकालिकांची एक परंपरा सुरू झाली असं म्हणता येईल. त्यामुळे एका स्थितिशील समाजाकडून आपण एका गतिशील समाजाकडे ब्रिटिशांच्या राजवटीनंतर गेलो आणि जो संघर्ष संतांनी आपल्या अभंगांमधून, लेखनामधून, आध्यात्मिकद्वारे मांडलेला होता, तो विषय नव्या दृष्टीने, नव्या चेतनेने, नव्या प्रेरणेने आधुनिक कालखंडातील असलेल्या या अव्वल इंग्रजी कालखंडात असलेल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे विचारवंत, समाजसुधारक असे जे होते ते म्हणजे महात्मा फुले होते. की नव्या युगातील नवे बदल, या बदलांच्या दृष्टीने समाज जो आहे तो समाज निर्माण करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं. त्या काळात दक्षिणा प्राईज नावाची कमिटी होती आणि ही दक्षिणा प्राईज कमिटी जी आहे ती ग्रंथांना पारितोषिक देत असायची. पेशव्यांच्या काळामध्ये श्रावण दक्षिणेची कल्पना होती आणि ग्रंथांना उत्तेजन देण्यासाठी ती असायची. महात्मा फुलेंनी त्यांचं तृतीय रत्न हे नाटक त्या दक्षिणा प्राईज कमिटीकडे पाठवलेलं होतं, परंतु त्यांना प्राईज काही त्याच्यातून मिळालेलं नव्हतं. या काळामध्ये प्रासंगिक आणि भक्तिपर अशा लेखन करणाऱ्या आणि काही सुधारणा करणाऱ्या लोकांचा प्रवाह हा निर्माण झालेला होता आणि या सगळ्या कालखंडावरती जो महत्वाचा प्रभाव होता तो म्हणजे संत तुकारामांचा प्रभाव या काळात होता. ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि हिंदू धर्मावर हल्ला करण्याच्या संस्था या काळात कार्यरत होत्या. 1869 मध्ये रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक गणपत कृष्णाजींच्या छापखान्यामध्ये तुकारामांची जी गाथा आहे ती पहिल्यांदा छापली. तुकारामांच्या अभंगांच्या प्रकाशनास 1844 पासून सुरुवात झालेली दिसते. ज्ञानचंद्रोदय या मासिकात तुकारामांच्या पत्रिकेचे अभंग जे आहेत ते छापून आले. 1848 मध्ये मुकुंदराव देवजी व गोविंदराव पांडुरंगजी मुक्कम परळ यांच्या छापखान्यामध्ये तुकारामांचे बाळक्रीडेचे जे अभंग आहेत ते छापण्यात आले. परशुराम गोडबोले यांनी जे नवनीत लिहिलेलं होतं त्या नवनीत मध्ये सुद्धा
या अभंगांचा समावेश करण्यात आला. एवढंच नाही तर जी परमहंस सभा होती, त्या परमहंस सभेमध्ये दादोबा पांडुरंग यांनी पारमहंसिक ब्रह्मधर्म त्यात तुकारामांचे अभंग होते. प्रबोधनाच्या व संस्कृतीच्या रक्षणाच्या माध्यमातून या काळामध्ये तुकारामांच्या अभंगांकडे पाहिलं गेलं जात होतं. काही समाजावरही तुकारामांचा प्रभाव झालेला होता. इतर नवरंगे कुटुंबियांनी तुकारामांचे चरित्र प्रसिद्ध केलेले होते या काळामध्ये आणि यावरून या काळातला संत तुकारामांचा जो प्रभाव आहे तो सहजपणे लक्षात आलेला दिसतो आणि तो म्हणजे अभंगांच्या माध्यमातून. आपण जे सत्यशोधकी कृष्णराव भालेकर यांच्याविषयी पाहणार आहोत, तर सत्यशोधकांचे जलसे यांच्या बरोबरीने सुरू झालेले होते. तर या काळातले जे महत्वाचे समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले यांनी जाती व्यवस्थेवरती हल्ला चढवलेला होता, हादरा दिलेला होता. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न या काळात सुरू झालेले होते. शेतकरी हे जमीनदार, सावकार, वतनदार यांच्याकडून पिडले जात होते. खेड्यातील लोक शहराकडे जात होते. रूढीग्रस्ततेचे प्रमाण वाढलेले होते. नैसर्गिक आपत्ती येत होत्या आणि धर्माचा नव्याने अर्थ या काळात लावला जात होता. या पार्श्वभूमीवरती महात्मा फुले, कृष्णराव भालेकर यांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून अभंग, अखंड आणि श्रीखंड सारखी रचना जी आहे ती या काळात होऊ लागलेली होती. या रचना सत्यशोधकांच्या जलशांमधून त्या सादर होत होत्या आणि वारकरी परंपरेकडे बहुजन समाजाची चळवळ म्हणून सत्यशोधक समाजाचे जे लोक आहेत ते पाहत होते. त्यांच्यातील काही सत्यशोधक हे कीर्तनकार होते. कीर्तनकारांचा श्रोता कोण होता? तर सर्वसामान्य मनुष्य होता. सामान्य माणसाशी संवाद हा त्यांच्या भाषेत साधायला हवा, त्यासाठी अनुरूप माध्यम अभंग हे सत्यशोधकांनी निवडले. त्यासाठी त्यांनी कीर्तने केली. भाऊ कोंडाजी डुंबरे हे परिणामकारक पद्धतीने त्या काळामध्ये कीर्तन करत असत. तुकारामांच्या जागृतीचा आदर्श हा त्यांच्या समोर होता आणि त्या दृष्टीने ते तसं प्रबोधनाचं कीर्तन जे आहे ते करत होते. आणि याच काळामध्ये केशवसुतांची काव्यरचना आली आणि मराठी कवींवर त्यांचा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. रेवरंड टिळकांची कविता याच काळामध्ये आली, जी ख्रिश्चन मिशनऱ्यांची असलेली होती. स्त्रियांचे काव्यलेखन या काळात आले, की ज्या नव्याने लिहिणाऱ्या मनुबाई बोरकर असतील, राधाबाई महेश्वर असतील, कृष्णाबाई गाडगीळ, गंगाबाई विजय बोरकर, लक्ष्मीबाई बेहरे, शारदाबाई परांजपे यासारख्यांचं काव्यलेखन या काळातलं होतं. तर त्याच्या समांतरपणे सत्यशोधकांच्या विचारधारेतील असलेलं जे अभंग लेखन आहे ते सुद्धा चालू होतं. सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती 1873 साली महात्मा फुले यांनी केली आणि सत्यशोधक समाजाने जर कशाला महत्व दिलं असेल तर जे तुकारामांनी आधी मांडलेलं होतं, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहु. महत्व देऊन जे संत तुकारामांनी त्यांच्या अभंगामध्ये मांडलं तेच सत्यशोधकांनी पुढच्या त्यांच्या अभंग लेखनामध्ये मांडलेलं. धार्मिक अवडंबरावरती हल्ला करणे, परमेश्वराच्या भक्तीसाठी कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची भूमिका महत्वाची नाही, हे त्यांचं तत्व होतं. याशिवाय स्त्री पुरुष समानता, समता, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्योद्धार, स्त्री शिक्षण याविषयीची जागृती व कार्य करण्याची व्यापक मोहीम सत्यशोधकांनी घेतली होती आणि प्रबोधनासाठी ते सत्यशोधनाच्या साठी जलसे करत असायचे. तर सत्यशोधकांच्या विचारधारेचे जे आद्य विचारवंत आहेत महात्मा फुले आणि त्यांचे निस्सीम उजवे हात म्हणणारे असे जे आहेत ते कृष्णराव भालेकर आहेत. त्याच्यानंतर गोपाळबाबा वलंगकर आपल्याला दिसून येतात. तर अभंग, अखंड आणि श्रीखंड सारख्या रचनेमधून आपल्याला त्यांनी नवजाणीवा ज्या आहेत त्या नवजाणीवा ह्या पेरल्या समाजाच्या प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून. गुलामगिरीचा अंधार आपल्या कर्तृत्वाने नष्ट करणारे, सामाजिक क्रांतीचा वारसा जपणारे महात्मा फुले होत. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. गांधीजींनी त्यांचा खरा महात्मा म्हणून गौरव केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांतिकारक म्हणून त्यांचे गुण गायले. समाजातील मूलभूत असलेल्या दोषांवर बोट ठेवून उजेडात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा फुले यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यावर त्यांनी उपाययोजना सुचवल्या. आधुनिक काळात जातीभेदावरती हल्ला चढवणारा पहिला समाज सुधारक म्हणून ज्योतिबांचं नाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीच्या बाबतीत आवाज उठवणारा पहिला शेतकऱ्याचा असूड सारखा ग्रंथ लिहिणारे म्हणजे महात्मा फुले, सनातनी धर्म मार्तंडांवरती हल्ले चढवणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावादाचा सत्य धर्म जो आहे तो सत्य धर्म
मांडणारे महात्मा फुले होते. त्यामुळे महात्मा फुले यांनी जो सत्य धर्म सांगितलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे प्रबोधन केलेलं आहे. महात्मा फुले यांचा विषय बोलायचं झालं तर खूप मोठा विषय आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या विषयी थोडक्यातच या ठिकाणी सांगतोय आणि आपला मुख्य जो विषय आहे, तो मुख्य विषय म्हणजे कृष्णराव भालेकर यांच्याकडे येतो. कृष्णराव भालेकर यांचा जो कालखंड आहे, तो इसवी सन 1850 ते 1910 असा त्यांचा कालखंड आहे. 1873 साली मी सांगितल्या पद्धतीने सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. ज्ञानाचा प्रसार करणे, परमेश्वर व व्यक्ती यांच्यातील असणारा जो मध्यस्थ आहे, तो दूर करणे, समतेचा प्रसार करणे यासाठीची जी तत्व आहे समाजाची, ती कृष्णराव भालेकर यांनी अंगीकारली होती. ग्रामीण आणि नागरी स्वरूपामध्ये मूलभूत स्वरूपाचे जे बदल आहेत, ते सामाजिक जागृती आहे, ती त्यांनी घडवलेली आपल्याला दिसून येते आहे. तर ही सगळी उद्दिष्ट सत्यशोधक समाजाने डोळ्यासमोर ठेवलेली होती. आपल्याच जातीतील माणसांचं लग्न आपल्याच जातीकडून लावणे म्हणजे नाव्याचं लग्न नाव्याकडून महात्मा फुले यांनी लावलेलं होतं. तर हा असं समाज सुधारणेचं जे काम आहे ते करत होते. केशवपणाची समस्या आहे. महात्मा फुले यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर त्यांच्या सत्यशोधक समाजाचं तत्व हा कुठल्याही जातीचा द्वेष करणं असं कधीच नव्हतं. कारण महात्मा फुले यांनी आपल्या अखंडमध्ये असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी. मग त्याच्यामध्ये मुस्लिम असो, ब्राह्मण असो, कोणीही असो, त्याला आपल्या पोटाशी धरलं पाहिजे अशी व्यापक मानवता जी आहे, ती महात्मा फुलेंकडे होती आणि तीच पुढे आपल्याला सत्यशोधकांमधील असणाऱ्या कृष्णराव भालेकर यांच्याकडे सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचं काम हे केवळ जाती द्वेष पसरवणं असं नव्हतं. कारण केशवपनाच्या समस्यांमध्ये असलेल्या स्त्रिया ब्राह्मण स्त्रिया होत्या. त्यांनी जो दत्तक घेतलेला मुलगा होता, तो सुद्धा ब्राह्मणच होता. पण जात हा विषय न करता पुरोहितशाही आणि जी पुरोहितशाही म्हणजे त्याला भटशाही असं म्हटलेलं होतं त्यांनी. तर कृष्णराव भालेकर हे महात्मा फुले यांचे एक सहकारी होते. तर कृष्णराव भालेकरांचा जन्म हा 1850 मध्ये पुण्यात भांबुर्डे येथे झाला. तर भांबुर्डे म्हणजे काय? तर आज पुणे महानगरपालिका ज्या ठिकाणी आहे, त्याला पुण्याचं गावठाण असं म्हटलं जातं. तर त्या एरियाला जुन्या काळामध्ये भांबुर्डे असं म्हटलं जायचं. तर भालेकरांच्या आजोबांचं नाव होतं रानोबा आणि ते बऱ्यापैकी परिस्थिती असलेले पुण्यातील प्रतिष्ठित स्वरूपाचे एक शेतकरी होते आणि रणजीच्या सगळ्यात त्यांच्या आजोबांच्या भालेरावांच्या आजोबाच्या कृष्णराव भालेकरांच्या आजोबाचं नाव रानोबा. तर रानोबांच्या राणोजींच्या सगळ्यात धाकट्या मुलाची मुलगी जी आहे, तिचं नाव होतं सावित्रीबाई आणि ही सावित्रीबाई जी आहे, ती ज्योतिबांची पत्नी होती. म्हणजे असं महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकरांचं जे नातं होतं, ते अगदी जवळचं होतं. भालेकरांचे वडील वारले त्यावेळी महात्मा फुलेंनी सत्पुरुषाचा आत्मा या विषयावरती त्या काळात भाषण सुद्धा केलेलं होतं. फुले यांच्याकडे 1960 ते 1964 पर्यंत कृष्णराव भालेकर जे आहेत ते येत जात असायचे. बालपणी भालेकरांवरती वारकरी परंपरेचे जे संस्कार आहेत ते झालेले होते आणि ते विशेषतः पुण्यामध्ये जर आपण फर्ग्युसन कॉलेजच्या ज्या रोडला जर गेलो तिकडे, तर जंगली महाराज आश्रम आहे. मी बऱ्याच वेळा तिथे गेलेलो आहे. तर त्या असे आणि विचारांचे संस्कार झालेले होते. तर ह्याविषयी जे आता मुळात काय आहे, की कृष्णराव भालेकर यांचं जर चरित्र आपल्याला पाहायचं असेल, तर समग्र कृष्णराव भालेकर हे सीताराम रायकर यांनी संपादित केलेलं जे चरित्र आहे, ते चरित्र आपल्याला तिथं दिसून येत आहे. तर भालेकरांच्या घरात वारकरी संप्रदाय होता. कृष्णरावांचे वडील ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करत असायचे. ज्ञानेश्वरीच्या नेहमी आडणाऱ्या शब्दांचा एक कोश सुद्धा त्यांनी तयार केलेला होता. एक अतिशय सज्जन गृहस्थ म्हणून भांबुर्ड्यात त्यांची ख्याती होती. 1866 सालच्या आसपास कृष्णराव भांबुर्ड्याचे प्रसिद्ध साधू पुरुष जंगली महाराज जे आहेत त्यांच्या आपण सांगितलं की सानिध्यामध्ये आलेले ते. तर या सहवासामुळे काय झालं, की त्यांच्यामध्ये बदल घडलेला होता. तर या बदलाबद्दल सीताराम रायकर यांनी नोंदी केलेल्या आहेत, की या सहवासामुळे त्यांच्यात क्रांतिकारक बदल घडून आला. स्वतः कृष्णरावांनीच त्यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे, की त्यांच्या व्याख्यानाला नित्य श्रवणाने माझे धर्माविषयीचे, धर्मासंबंधीचे, ईश्वराविषयीचे असले जे घोटाळणारे मन आहे, ते अगदी खुले होऊन गेले आणि लोक अज्ञानामुळे फार बहकलेले आहेत आणि बहकल्यानंतर त्यांच्या विषयी
आहेत याची खात्री झाली. 1868 मध्ये भालेकर यांनी आळंदी इथे जंगली महाराजांचा अनुग्रह घेतला आणि त्यांना गुरु केलं. तर जंगली महाराजांच्या बैठकीमध्ये भजन आणि सामाजिक सुधारणेचा जो खल असायचा, तो खल नेहमी होत असायचा. पुढे जनसेवेच्या अधिक कार्यासाठी ते सत्यशोधक समाजामध्ये आले होते. तर 1871 मध्ये त्यांनी गरीबशी लायब्ररी भांबुर्ड्यामध्ये स्थापन केली. 1871 मध्ये त्यांनी हितोपदेश भजन नावाची संस्था काढली आणि वडिलांच्या परंपरेस अनुसरून त्यांनी नवीन जे विचारांचे स्वकृत अभंग व पदे जे आहेत ती त्यांनी सुरू केलेली होती. 1868 पासून त्यांनी धार्मिक जागृतीचं जे काम आहे ते आरंभलेलं आपल्याला दिसून येतं. तर यासाठी त्यांनी सत्यनारायणाच्या पोथीचा फार्स ही जी जे आहे ते घडून आणलेला होता. तर लोकजागृती करण्यासाठी त्यांनी अज्ञानराव भोळे देशमुख नावाचा एक कल्पक खेळ जो आहे, तो कल्पक खेळ घडवून आणला. त्यांच्या समकालीन असलेल्या महात्मा फुलेंचे कार्य जोरात चालू होते. शिवाजीचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब यासारखे ग्रंथ या कालखंडामध्ये लिहिले गेले आणि भालेरावांच्या प्रबोधनाच्या कार्याची माहिती जी आहे, ती महात्मा फुलेंना समजली आणि ते भालेरावांना भेटण्यास भांबुर्डे या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी त्यांनी भाषण सुद्धा केलेलं होतं. तर सगळे सोयरे निघाल्यामुळे दोघांनाही त्या ठिकाणी आनंद झाला आणि सत्यशोधक समाजात अशा रीतीने भालेकर जे आहेत ते समाविष्ट झाले. वादविवाद चर्चेमध्ये ते भाग घेऊ लागले. ते निर्भय स्वभावाचे असल्यामुळे पुण्यातील पेठापेठांमधून त्यांनी भाषणं द्यायला सुरुवात केली. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते आणि सत्यशोधक समाजात ते पदे रचून गाऊन दाखवायचे. तर उपजीविकेसाठी सुरुवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केलेली होती आणि फुल्यांच्या चळवळीमध्ये मदत व्हावी म्हणून त्यांनी व्यंकू बाळाजी कालेकर आणि रामाया व्यंकय्या अय्यावारू या मुंबईच्या असलेल्या तेलुगू मंडळींनी सत्यशोधक समाजामध्ये ₹1200 जो छापखाना आहे तो दिलेला होता. तर या छापकावरून फुले व भालेकर यांच्यामध्ये मतभेद झाले व ते तसेच पुढे चालत गेले. छापखाना गेला असताना सुद्धा त्यांनी थोरले बंधू रामचंद्र भालेकर यांच्या मदतीने कर्ज काढून मोठ्या हिकमतीने दीनबंधू नियतकालिक सन 1877 साली सुरू केले. तर मोठ्या अडचणींना त्यांनी तोंड देऊन हे आपल्या पदरचे पैसे खर्च करून त्यांनी हे सगळं सुरू केलेलं होतं. तर 1879 साली दीनबंधू त्यांनी चालवले. म्हणजे त्यांच्या लिखाणामुळे त्यांच्यावर असलेले प्राणघातक हल्ले सुद्धा झाले. तर दीनबंधूबद्दल जे लेखन होतं ते म्हणजे हितोपदेश नावाचं भजनी असं स्वरूपाचं ते लेखन होतं. यातील काही रचना त्यांनी 1876 पासून लिहायला सुरुवात केलेल्या होत्या. या सर्व अभंगातून शूद्राती, अतिशूद्राती अवनतीचे जे मुख्य कारण ते म्हणजे अज्ञान आहे असंच त्यांनी सांगितलेलं होतं. आणि इथले जी पुरोहितशाही आहे ती शेतकऱ्यांच्या, मजुराच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना कसे लुबाडते आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं. तर स्वतः भ्रष्टाचरण करूनही नाना प्रकारचे शास्त्राधार शोधून ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नाडतो आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. तर ह्या ब्राह्मणांचे जे कसब आहे तो ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलं होतं. तर ह्या सगळ्या कसबाला तोंड कसं द्यायचं त्यासाठी विद्या असायला हवी आणि त्याच्या जोडीला उद्योग सुद्धा असायला हवे, असं ह्या दोन्ही शास्त्रांच्या दृष्टीने त्यांनी विचार केलेला होता. तर हितोपदेशमध्ये त्यांनी हे अशा प्रकारे आपल्या समकालीन असलेल्या समाजाचे जे प्रश्न आहेत, ते समाजाचे प्रश्न कसे मांडायचे हे दिसतं. वारकरी परंपरेमधून आपण सांगितलं, की भजनाच्या अनुकूल असलेली त्यांची परंपरा होती, प्रबोधनाची परंपरा होती आणि त्याच्यातून त्यांनी ते सगळं मांडलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर वारकरी परंपरेमध्ये जो एक लोकपरंपरेचा धागा आहे, तो लोकपरंपरेचा धागा कृष्णराव भालेकर यांनी पकडलेला दिसतो आहे. 1888 मध्ये त्यांनी दीनमित्र हे मासिक पत्र काढले आणि त्याच्या मुखपत्रावर जे का रंजले गांजले हा तुकारामांचा जो प्रसिद्ध अभंग आहे, तो तुकारामांचा प्रसिद्ध अभंग लिहिला. त्यानंतर 1864 ते 1868 या कालावधीमध्ये आपल्याला त्यांची जी भेट झाली महात्मा फुलेंची त्याच्याविषयीचे, की ते रविवारमध्ये पेठेमध्ये मुलांना शिकवायचं काम करायचे सगळे इथे. तर नुसता धर्मासंबंधी नावाचा खरं का खोटं का आहे ह्याच्याविषयीचा हव्यास जो आहे तो त्यांना लागलेला होता आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे भालेकरांचं, तर ते म्हणजे अंतकाळचे उद्गार. त्या अंतकाळच्या उद्गारामध्ये त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे जंगली महाराजांच्या सहवासात आल्यानंतर त्यांची वैचारिक मते जी आहेत ती पक्की झाली आणि मग ते त्यांचं जे सगळं भजनी मंडळ होतं, त्या सगळ्या भजनी मंडळाला घेऊन ते सत्यशोधक समाजामध्ये दाखल झाले. प्रबोधनासाठी त्यांच्याकडे कल्पकता होती, कार्यकर्ते होते ते, चांगले प्रचारक होते. अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीने वठवत होते आणि त्यावेळेस महात्मा फुलेंचं लेखन चालू होतं, त्यांचं कार्य चालू होतं
आणि त्यामुळे ह्या दोघांची भेटी आणि त्यातून वाङ्मय याच्यातून जी सत्यशोधक चळवळ दिसून येते आहे. तर महात्मा फुलेंनी अखंड रचना केली. ते संत तुकारामांनी जी अभंग रचना आहे त्याच्यामध्ये एक अभंग असा आहे संत तुकारामांचा, "अभंग ना भंगे" म्हणजे जो कधीही भंगत नाही तो अभंग. "अभंग ना भंगे, अखंड ना खंडे" म्हणजे जो कधीही खंडित होत नाही तो अखंड. "अखंड ना खंडे, तुका म्हणे गंगे सिंधू मिळे." तर अशा पद्धतीने अभंग आणि अखंडची रचना जी आहे ती सत्यशोधकांनी केलेली दिसते. त्यांच्यावरती संत तुकारामांचा प्रभाव जो दिसतोय. पुढे कृष्णराव भालेकर आणि महात्मा फुले यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. ते छापखान्यामुळे निर्माण झाले. म्हणजे 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत ते त्या काळामध्ये पुण्यामध्ये आले होते आणि भालेकरांनी त्यांचे भाषण भांबुर्ड्याला जे रोकडोबा दादा मंदिर आहे, त्या रोकडोबा दादा मंदिरमध्ये घडवून आणले होते. तर ह्या भालेकरांच्या निधड्या कृत्यामुळेच सत्यशोधक समाजाचा जो प्रचार आहे, तो प्रचार वाढलेला होता. तर फुल्यांच्या कार्यास हातभार लागावा म्हणून व्यंकू कालेकर आणि रामाया व्यंकय्या अय्यवारू या दोघांनी मुंबईच्या तेलुगू मंडळींनी हा सत्यशोधक समाजाला जो ₹1200 चा छापखाना दिलेला होता. तर त्याचा हेतू हाच होता, की अज्ञानी लोकांना जागं करायला पाहिजे. आपल्या समस्या ज्या आहेत त्या ब्रिटिशांना समजायला पाहिजेत आणि निबंधमालेतील असलेलं जे लेखन आहे, त्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. ह्या हेतूने ह्या तेलुगू मंडळींनी हा छापखाना सत्यशोधक समाजास दिलेला होता. तर सत्यशोधक समाजात या छापखान्यामुळे 2 गट पडलेले होते आणि याच्याविषयी सीताराम रायकर यांनी आपलं जे निरीक्षण आहे ते नोंदवलेलं आहे, की या छापखान्यावरून समाजात 2 गट पडले आणि स्वतः ज्योतिराव हा छापखाना आपल्या ताब्यात घेऊन पुण्यात वर्तमानपत्र काढण्यास फारसे उत्सुक नव्हते आणि 1-2 वर्ष जो आहे तो सगळा ह्याच्यात विचार-विनिमय करण्यातच गेला, की हा घ्यावा की न घ्यावा, काय करायला पाहिजे असं सगळं. आणि शेवटी तो छापखाना जो आहे तो मुंबईला परत पाठवण्यात आला. तर समाजाच्या 3ऱ्या वार्षिक अधिवेशनाच्या हकीकतीमध्ये या सगळ्या छापखान्याच्या विषयीच्या ज्या नोंदी आहेत, त्या केलेल्या आहेत. तर 1 वर्षा मालकीच्या संबंधाने येथील मुंबईतील सभासदांमध्ये पत्रव्यवहारून तो छापखाना परत नेणार आहोत, असा जो उल्लेख आहे तो त्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतो. तर ह्या छापखान्यामुळे काय झालं, की कृष्णराव भालेकर यांना दुःख झालं आणि त्यांना असं वाटलं, की ज्योतिरावांनी आपल्यावर अविश्वास दाखवलेला आहे, असं त्यांना वाटत राहिलं आणि मग महात्मा फुले आणि कृष्णराव जरी एकत्र आले, तरी त्यांच्या मनातली जी दरी आहे ती काही कमी झाली नाही आणि मग त्यांनी त्याच्यातून काय केलं, की 1877 पासून त्यांनी आपल्या थोरल्या बंधूंच्या मदतीने दीनबंधू हे नियतकालिक स्वतंत्रपणे काढलं. तर ब्राह्मणेतील चळवळीतील असलेलं हे त्या काळातलं असलेलं पहिलं नियतकालिक होय. 1879 पर्यंत त्यांनी हे चालवले. तर अपुरी सभासद संख्या, लोकांमधील अशिक्षितपणा त्यामुळे हे बंद पडले आणि दीनबंधू मधून शिक्षण सर्वांना सक्तीचे असावं अशा प्रकारचा आग्रह हा त्यांनी धरलेला होता. त्या दृष्टीने त्यांनी लोकजागृती केलेली दिसते. तर खेड्यातील मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून बोर्डिंग काढण्याची जी कल्पना आहे ती त्यांच्या मनात होती. त्यांनी सुशिक्षित लोक होते त्याच्यामधून काढले. ते जेवण आणि निवासाची व्यवस्था ही त्यांनी त्या ठिकाणी केली होती. बाहेरच्या ठिकाणी अभ्यास विद्यार्थी करत असायचे आणि प्रत्येकाला असलेल्या वेगवेगळ्या खोड्या करायच्या मुलांना सवय होत्या. त्यामुळे त्यांच्या तक्रारी वाढल्या आणि ह्या तक्रारींमुळे सुद्धा महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांच्यामध्ये जे दरी निर्माण झाली, तो ही एक भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर हा सगळा जो एकंदरीत त्यांचे संबंध पाहता, पण तरीसुद्धा चळवळ एकच होती आणि विचार एकच होता. त्यामुळे त्यांनी फारसं काही त्याच्यामध्ये असं टोकाला जाईल असं काही दोघांकडूनही त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. त्यामुळे हे पुढे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संस्थेत सहभागी झाले आणि नंतर शेवटपर्यंत कृष्णराव भालेकर जे आहे ते स्वतंत्रपणे काम करताना आपल्याला दिसून येतात. तर कृष्णराव भालेकर हे कल्पक होते, प्रचारक होते, चांगले वक्ते होते आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रचना आहेत, आपण सांगितलं की अभंग न भंगे, अखंड न खंडे. तर अखंड रचना जी आहे ती महात्मा फुले यांनी केलेली होती. तर त्यांच्यापेक्षा आपल्या जाणीवांचं जे एक वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपण राखायला पाहिजे असं वाटलेलं होतं. महात्मा फुलेंनी सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी यासारख्या ग्रंथांमध्ये महात्मा फुलेंचे अभंग आहेत. आणि अखंड सुद्धा आहेत. अखंड का आता अभंगापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं जे जाणीव त्यांची राहावी, विश्वधर्मविषयक त्यांचे अभंग आहेत, ज्ञानविषयक अभंग आहेत, मराठी भाषेविषयीचे अभंग आहेत, ज्ञानाविषयीचे अभंग आहेत, सत्याविषयीचे अभंग आहेत त्यांचे. मानव मोहम्मद नावाची रचना महात्मा फुलेंची आहे. तर त्या परंपरेमध्ये कृष्णराव भालेकर यांनी आपल्या स्वतःचं जे वेगळेपण आहे,
ते स्वतःचं वेगळेपण म्हणजे श्रीखंड रचना जी आहे ती केली आणि त्याच्यातली असणारी कल्पकता. तर बंधू जे त्यांनी नियतकालिक चालवलं होतं, त्याच्यामुळे त्यांना कर्ज झालेलं होतं आणि त्यांना पुन्हा कामाकडे त्याच्यामुळे त्यांना वळायला लागलं. तर उपदेश प्रचारासाठी जी कल्पकता आहे, ती कल्पकता त्यांच्याकडे होती आणि या कल्पकतेचा भाग म्हणून त्यांनी याच काळात पंचखेळ नावाचा गंजीफाचा जो खेळ आहे, तो खेळ प्रसिद्ध केला. तर या खेळामध्ये नेहमीप्रमाणे 52 पानिपत्ते, दशावतारी गंजिफा हा खेळ खेळला जायचा त्या ठिकाणी. तर या खेळामध्ये काळा, पांढरा, हिरवा, तांबडा आणि पिवळा असे 5 रंग होते. तर हे खेळ कसा खेळायचा याच्याविषयी ते सविस्तर सूचना त्या पुस्तिकेमध्ये सुद्धा देण्यात आलेल्या होत्या. तर या खेळामध्ये प्रत्येक पानासाठी एक म्हण जी आहे, ती एक म्हण दिलेली जायची. म्हणजे अशी एक म्हण म्हणजे काय, ते एक स्वयंपूर्ण असलेली पद्यपंक्ती असायची. तर अशा 24 पद्यपंक्ती एकत्र करून झालेली एक रचना जी आहे, तिला श्रीखंड असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर 5 रंगाकरता 5 श्रीखंड जे आहेत, ते त्यांनी तयार केलेले होते आणि श्रीखंड या शीर्षकाच्या अंतर्गतच त्यांनी दीनमित्रच्या पहिल्या वर्षाच्या 5व्या अंकामध्ये ते छापून आणलेले होते. ते खेळाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे श्रीखंड रचना हे कृष्णराव भालेकर यांचं एक वेगळेपण आपल्याला असलेलं दिसून येत आहे. तर ही श्रीखंड रचना जी आहे, ती श्रीखंड रचना म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. अक्षर, अज्ञानी, अडाणी असलेला जो समाज आहे, तो समाज सज्ञानी व्हावा याच्यासाठी लिहिलेली ही रचना आहे. तर 5 रंगासाठी 5 श्रीखंड, प्रत्येक श्रीखंडामध्ये 24 असलेल्या पद्यपंक्ती दीनमित्राच्या पहिल्या 5 अंकात छापले. हे श्रीखंड उपदेशात्मक स्वरूपाचे आहेत. पहिल्या श्रीखंडातून अ, जो देशासाठी आपले प्राण रणांगणात गमावतो, अशाच व्यक्तीचे आयुष्य सार्थकी लागते. ज्याच्याकडे धैर्य असते, तोच विजयी होतो आणि सत्यासाठी जीव देतो. असा त्याच्याविषयीचे आपल्या बांधवांसाठी कष्ट करणारा मनुष्य समाजामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असतो. कुटुंबासाठी काम करतो. त्याच्याकडे दुःख सहन करण्याची शक्ती असली पाहिजे. जो युक्तीने काम करतो, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख असत नाही. तर हे व्यावहारिक जीवनातील सोप्या-सोप्या उदाहरणांमधून कृष्णराव भालेकर यांनी आपल्याला हे जीवनविषयक असलेलं जे तत्वज्ञान आहे, ते जीवनविषयक तत्वज्ञान त्याच्यातून मांडलेलं आहे. घरी मस्तर तो ठरे, चहाड दारोदार फिरे. चहाड्याशी चळवळ, घरकुंड्या तो निर्बळ. घरकुंड्या मालकी, खोटा विश्वास घातकी. घात विश्वासी ओंगळ, असे त्याहुनी चांडाळ. काही चांडाळ तो बरा, ऐसा वाईट घाबरा. असं आहे. तर भित्र्या घाबऱ्याचे जिने पशुहूनही दैन्यवाणी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या उपदेशाचे स्वरूप आपल्याला पाहिल्यानंतर सहजपणे जाणतो. तुकारामांच्या अभंगामध्ये सुभाषित जे आहे ते अशा प्रकारचे आहे. "काय प्रारब्ध बापुडे तुझ्या नामस्मरणापुढे" असं संत तुकारामांनी केलेली रचना किंवा भालेकरांची "बंदुकीचे गोळी पुढे काय गोफणे बापुडे" अशी जी रचना आहे ती आपल्याला समानपणे असलेली वाटते. तर एकाच धाटणीमध्ये असलेली वाटते. तर हा श्रीखंड जो आहे तो अभंगाच्या पातळीवरती जाणारा आहे. साजेरे, हाची, याती, तोची, कैचे, साही, चाले यासारखी प्रश्नार्थक शैली जी तुकारामांची आहे, तीच शैली कृष्णराव भालेकर यांची आहे. तर भालेकरांच्या श्रीखंडामध्ये ती आपल्याला तशी चालेली दिसते. तर यातला जो दुसरा श्रीखंड आहे त्याच्यामध्ये सत्संग, नीती अशा स्वरूपाचा उपदेश केलेला आहे आणि त्याच्यावरती संत रचनेचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव आहे. ते व्यावहारिक जीवनातील ज्या प्रतिमा याच्यामध्ये येतात आणि मानवी स्वभावाचे वर्णन आहे याच्यामध्ये आलेलं आहे, की जो विद्वान असतो त्याला सुखाचा तोटा कधीही असत नाही. उपदेशामुळे लोकांना सर्व ज्ञान होते आणि ज्ञानाच्या जोडीला जे ज्ञान असतं, तर "आप-पर रहित पहावे, साध्या रूपकातून विजय" अशा प्रकारचं जे मांडलेलं आहे, तर काव्य सदृश्य रचना जी आहे ती श्रीखंड असे सफाईदारपणे त्यांचे जे आहेत ते उतरलेले आपल्याला दिसून येतात. तर भालेकरांची शैली जी आहे श्रीखंडाची ती सहज आहे, सोपी आहे. चित्तामध्ये चित्त शुद्धोदन करणारी, शुद्धीस महत्त्व देणारी. तर भालेकर अशा प्रकारचे प्रतिपादन की त्यांनी परमेश्वर म्हणजे काय आहे? एका ईश्वरासी माना, नका पेटू अभिमान. शुद्ध अंतःकरण ज्याचे वंदा पाऊल तयाचे. तर चांगल्या चारित्र्याचं जे वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे, की इथं महाराष्ट्रामध्ये चांगला वारकरी जो घडवण्याचं काम आहे, ते जसं वारकऱ्यांनी केलं तसं सत्यशोधकांनी सुद्धा केलेलं दिसतं. तर तुकारामांच्या "जे का रंजले गांजले" हा जो अभंग आहे त्याच्यासारखा "दयावंत माना त्यासी ज्याने अंध पंगू ज्यासी"
तर ही भालेकरांची जी रचना आहे ती दोन्ही समान असलेल्या धाटणीची वाटते. संत साहित्यात जुन्या साधन मार्गावरती जशी टीका केलेली आहे, तशीच टीका जी आहे ती टीका आपल्याला भालेकरांनी सुद्धा केलेली दिसून येते, की तीर्थस्थानी पुण्यगडे, तेथे दुःखी का बापुडे, मूर्ती पूजोनी थकला, नाही दुःखासी मुकला. व्रते उपोषण करी, दया नसे तीळ भारी, वेळ मुहूर्त पाहती, तरी संकटे का येती. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं, की वेळ पाहणं, मुहूर्त पाहणं याच्यावरती संत तुकारामांनी खूप प्रहार केलेला आहे. तशाच प्रकारचा प्रहार आणि तीच प्रकारची जी परंपरा आहे ती पुढे कृष्णराव भालेकर यांनी केलेली आहे. ते चौथ्या श्रीखंडामध्ये सुद्धा आपल्याला काय, की देव ऋषी धंदा खोटा, बंधू साधू नाही तोटा, चोर चोरटा प्रजेचा, त्यासी कंटाळा राजाचा. अशी जी रचना आहे ती पाहता आपल्याला संत तुकारामांचा अभंग जो आहे, "कैसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप." असं जे आहे ते तोच भाव, तीच वृत्ती जी आहे, की भोंदू साधूंवरती टीका करण्याची जी आहे, ती भालेकरांच्या या रचनेमध्ये आपल्याला दिसून येते. तर आशयाच्या दृष्टीने आपल्याला हे साम्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर राष्ट्रीय विचार जो आहे तो सुद्धा कृष्णराव भालेकरांनी खूप चांगला मांडलेला आहे, की आपला देश कसा असला पाहिजे, देशाचे नागरिक कसे असले पाहिजेत आणि देश पुढे कशाने जाईल, हा जो विचार आहे, तर देश हितासाठी गणगवतो, त्यागोनिया सुखचित्ता. देशासाठी आपण सगळं जे सुख आहे ते त्यागलं पाहिजे आणि चित्तामध्ये फक्त देश असला पाहिजे. अशी जी त्यांची जी भूमिका आहे, त्यागाची भूमिका आहे, ती भूमिका त्याच्यामध्ये असलेली दिसून येते आणि स्वदेशीचा जो पुरस्कार आहे, तो स्वदेशीचा पुरस्कार त्यांनी श्रीखंडामधून केलेला दिसून येतो. तर कृष्णराव भालेकर हे पुरोगामी विचारांचे जुन्या अभंगासारख्या प्रकाराला घेऊन श्रीखंड लिहिणारे आणि नवा विचार जो आहे तो त्याच्यामध्ये गुंफणारे, अशा प्रकारचे श्रीखंड जे आहेत ते कृष्णराव भालेकर यांनी लिहिलेले आहेत. जसे कृष्णराव भालेकर यांनी श्रीखंड लिहिलेले आहेत, तशाच पद्धतीने त्यांनी अभंग रचना सुद्धा केलेली आपल्याला दिसून येते. तर सत्यशोधक समाजाचे असले तरी त्याच्यावरती वारकरी परंपरेचा जो प्रभाव आहे तो आपण पाहिला, की संतांची अभंग रचना भजन कीर्तनासाठीच्या चालींना अनुसरण लिहिलेले आहे. तर सर्वसामान्य माणसांपर्यंत साध्या सोप्या भाषेतून आशय पोहोचण्याची कला जशी संतांनी साधली, तशाच प्रकारे गेय स्वरूपाची स्फुट, साधी सोपी रचना भालेकरांनी प्रबोधनासाठी आपल्या आविष्काराचे माध्यम म्हणून निवडलेली दिसते. रचनादृष्ट्या संत साहित्याचा प्रभाव जरी त्यांच्या काव्यरचनेला असला, तरी विचार हा पुरोगामी स्वरूपाचा विचार आहे. हितोपदेश नावाची त्यांची जी काव्याची रचना आहे, त्याच्यामध्ये अभंग आणि पदरचना अशा एकूण 16 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत आणि 3 पदं ही त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहेत. तर त्यांच्या अभंग रचनेमध्ये साध्या चालीतील 6 अभंग आहेत आणि पुंडलिक वरदा ह्या चालीमध्ये 2 अभंग आहेत. पांडुरंगे येई हो पांडुरंगे ह्या चालीवर 2 अभंग आणि गवळणीच्या चालीवर 3 अभंग आणि भूपाळीच्या चालीवरती 2 अभंगांचा समावेश जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. ते कीर्तन, प्रवचन आणि भजन याच्यावरती आधारित ही रचना गेयता प्रधान असलेली आपल्याला दिसून येते. प्रबोधनास महत्त्व देणारी रचना त्यांनी लिहिलेली आहे. साध्या अभंगातील चरण संख्या 7 पर्यंत आहे, तर इतर अभंग हे मोठे अभंग आहेत असं आपल्याला लक्षात येतं. अभंगामधून सुद्धा कृष्णराव भालेकर म्हणजे कृष्णराव भालेकरांचं जे भजनी मंडळ होतं, ते भजनी मंडळ सतत वेगवेगळ्या ठिकाणी भजनांचे कार्यक्रम करायचे, परंतु त्याचा जो आशय आहे, तो नव्या पद्धतीचा आशय हा त्याच्यामध्ये करायचा आणि त्याच्यातून त्यांची जी अभंग रचना आहे ती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी या अभंगामध्ये विद्येची महती सांगितलेली आहे. 1 क्रमांकाचा जो त्यांचा अभंग आहे, "ऐसे कैसे भोंदू" या अभंगाची साम्य दाखवणार आहे आपण सांगितलं आणि शेवटचा अभंग 5वा त्याच्यावर महात्मा फुलेंच्या "विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र कचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले." हा जो त्यांचा प्रसिद्ध अखंड आहे, त्या अखंडाचा परिणाम जो आहे तो त्यांच्या अभंगावरती आहे. तर शेतकऱ्याच्या आसूडमधील विचारांचा असलेला जो प्रभाव आहे, तो त्यांच्यावरती असलेला दिसून येतो आहे. तर विद्येची महती हा त्यांच्या अभंगांचा विषय, समग्र अभंगांचा विषय विचार करताना त्यांची जी भूमिका आहे, ती भूमिका तळमळीची आहे असं जाणवतंय. प्रांजळ निवेदन असलेलं आपल्याला जाणवतंय. हे त्यांच्या अभंगांचं वैशिष्ट्य आहे. काही अभंगामधून त्यांची लीनता दिसून येते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या विवेकबुद्धीचं जे दर्शन आहे, ते विवेकबुद्धीचं दर्शन घडतंय. "लीनतेने विनवतो, विचारतो साधू संता" असं म्हणून त्यांनी अतिशय लीनपणे साधू संतांना प्रश्न केलेले आहेत. म्हणून या प्रश्न ऐसा, साधू कैसा ओळखावा, जो प्राणी द्वैता रक्षी तो न रक्षित साधू गुण, असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या खऱ्या माणसाची जी पारख आहे, खऱ्या विचारांची जी ओळख आहे, ती त्यांनी सांगितलेली आहे.
की माणसाच्या ठिकाणी जे सद्गुण आहेत, त्या सद्गुणांनी माणूस मोठा होत असतो. दुसऱ्या कशानेही मोठा होत नसतो. तर आडांनी माणसात जमणार नाही. म्हणून त्याच्याजवळ ज्ञान आहे. तोच खऱ्या अर्थाने माणसांची पारख करू शकतो आणि विद्येची महती तो वर्णन करू शकतो. असा या अभंगांचा असलेला आशय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की सत्यशोधकांजवळ जर काय असेल तर त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टी होती. मानवतावादी दृष्टिकोनामुळे सत्यशोधकांची विचारधारा ही समग्र मानवजातीला आपल्यामध्ये कवेत घेणारी अशी विचारधारा होती. सगळी माणसे समान आहेत. परमेश्वरासमोर सगळी माणसे समान आहेत. सगळ्यांची वर्तवणूक जी आपण आहे ती प्रेमाने केली पाहिजे आणि कोणालाही आपण दुःख देता कामा नये, अशी समतावादी जी दृष्टी आहे, जी संतांकडे होती तशीच दृष्टी सत्यशोधकांच्या चळवळीमध्ये सुद्धा होती आणि बहुजन समाजाविषयी असलेला जो कळवळा आहे, तो कळवळा या भालेकरांच्या अभंगांमधून आपल्याला व्यक्त झालेला असतो. आंधळे पांगळे मुके लुले भुके ऐशादान सर्व जग सत्य मानी ऐशी करणी करावी. श्रम केल्या होईल प्राप्ती ऐशी शक्ती विद्येची. कृष्ण म्हणे सर्वजना नका कोणा देऊ दुःख. तर हा जो अभंग आहे, तो अभंग आपल्याला काय सांगतो, की आपल्याकडे संत तुकाराम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, है ना? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असं संत तुकारामांनी म्हटलेलं होतं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. असं त्यांच्या अभंगातून जो सर्व माणसांना किंवा संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं होतं, की अवघाचे संसार सुखाचा करणं आनंद भरिण तिन्ही लोक. तर हा विचार जो आहे तो सत्यशोधकांनी मुरवलेला होता संतांच्या असलेल्या विचारांचा आणि म्हणून माणसाच्या दुःखाचा जगण्याचा विचार भालेकर या ठिकाणी करताना दिसून येतात. सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी असलेल्या आंधळ्या पांगळ्या मुक्या असे जे लोक आहेत, अशा लोकांची सेवा केली पाहिजे. अशांच्या दुःखाशी समरस झाले पाहिजे. अशांनाच दान केलं पाहिजे. अशा जो करेल अशीच माणसे खऱ्या अर्थाने माणसे आहेत. नाहीतर ती अज्ञानी आहेत. तर नित्यकर्म अशाच गोष्टीला म्हणावं असा त्यांचा जो मतितार्थ आहे, तो आहे. कृष्णराव भालेकरांच्या विचारांमध्ये जर कोणती गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे अखंड सावधानपण. की अखंड सावधानपण आपल्याला रामदासांनी सुद्धा सांगितलेलं होतं अखंड सावधानपण. नंतर आपल्याला याच्यामध्ये सत्यशोधक चळवळीमध्ये सुद्धा हा विचार दिसतो की शूद्रातिशूद्रांना निर्माण झालेले दुःख कोणते आहे व त्या दुःखाचे मूळ काय आहे याचा विचार जो आहे तो याचा विचार भालेकरांनी केलेला आहे. त्या दुःखाच्या मुळाशी ते गेलेले आहेत आणि दुःखाची कारणं जी आहेत ती त्यांनी शोधलेली आहेत. स्वतःच्या परिस्थितीबद्दल आत्मज्ञान नसणे हेच आपल्या खऱ्या दुःखाचं मूळ आहे. विद्याहीनत्व, अडाणीपणा हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. उगीच आपण आपल्या शरीरावर नको ती बंधनं लादून घेऊ नयेत. नको ती व्यसने लावून घेऊ नयेत आणि आयुष्याच्या शेवटास ही व्यसनच कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे आळशीपणा असेल, झोपाळूपणा असेल, हा आळशीपणा आपल्या दुःखास कारणीभूत आहे. त्याचंच मूळ आहे आणि आपण आपल्या घरामध्ये चोर शिरू नये म्हणून घराभोवती रात्रीची गस्त घालत असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला जे आहे, की त्या मनाच्या भोवती दुर्गुण लागू नयेत म्हणून आपण सतत गस्त घातली पाहिजे. असणारे जे सद्गुण आहेत ते जागे केले पाहिजेत. अशा सद्गुणांना रेखाटणारी जी रचना आहे, ती अभंग सारख्या रचनेमधून त्यांनी केलं. फसवणाऱ्या लोकांच्या भूलथापांना अ, कुणीही आपण बळी पडू नये, असंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि फसवणारे लोक पाप-पुण्याच्या गोष्टी सांगून आपणास भीती दाखवत असतात. स्वर्ग, नरक, यम कल्पनांची भीती दाखवून आपल्याला सामान्यांची मती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होत असतो. अशा गोष्टींची भीती न बाळगता आपल्या धनाचा उपयोग कसा करायचा हे आपणच ठरवावे लागते. वरून शांत वाटणाऱ्या माणसाची वृत्ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार कृती केली पाहिजे. तर हे संगे आणणारे जे लोक आहेत, त्यांचा भांडाफोड करण्याचं काम जे आहे, ते कृष्णराव भालेकर यांनी केलं आणि त्या आपल्या अभंगांमधून केलं. तर ह्या अभंगांमध्ये जी दिसते, ती चिंतनशीलता दिसते आणि ज्या चिंतनशीलतेच्या जोडीला दिसतं, ते व्यवहार ज्ञान दिसतं आहे. त्यामुळे ह्या भालेकरांचे जे एकंदरीत रचना आहे, त्याचा जो विचार आहे, त्यात जे तत्व आहे, त्यात जे चिंतन आहे, मंथन आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे सत्याची कास धरली पाहिजे. जी व्यक्ती स्वतः चारित्र्यवान असते, अशा व्यक्तीच्या मुखातून निघालेले जे तत्वज्ञान असते, ते त्याला शोभणारे असते. या तत्वज्ञानास काहीतरी अर्थ प्राप्त होणार असतो. तर धर्माचा अर्थ सांगणारे सगळेच लोक चारित्र्यवान असतात असे नाही आणि म्हणून जे चारित्र्यवान नाहीत, त्यांचं बिंग सुद्धा कृष्णराव भालेकरांनी फोडलेलं आहे. खूप लोक धर्माच्या नावाखाली लोकांना लुबाडण्याचे काम करतात, मद्यप्राशन करतात, मांस खातात.
अशा व्यक्तीच्या उपदेशाचे डोस जे आहेत ते काय उपयोगाचे आहेत? दुसऱ्यास कसे फसवावे असे ह्या लोकांना चांगले माहिती असते. म्हणून कागदोपत्री जे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारे लबाड लोक आहेत, अशा लबाड लोकांच्या ठिकाणी ज्ञान कधीही असत नाही. वाईट कृत्य करताना कसलीही नीती त्यांच्या मनात असत नाही. अनेक जण माणुसकीला लाजवेल अशा प्रकारचे कृत्य करत असतात. अशा माणसाचे पाय धुवावेत आणि तीर्थ पाहावे ही कुठली नीती आहे? ही कोणती रीत आहे? असा प्रश्न जो आहे तो त्यांनी विचारलेला आहे. तर जो सर्वगुण संपन्न असतो, त्याला कुठलीच जात नसते. त्याच्याकडून सत्य असते. अशाच माणसाची कास जी आहे, ती कास आपण धरली पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे सत्याची कास धरा, की संत तुकारामांनी म्हटलं, "सत्य असत्यासी मन केले ग्वाही." सत्य काय, असत्य काय, या दोन्ही गोष्टीचा विचार जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. अस्पृश्यतेचा शोध जो आहे, तो एक त्यांच्या लेखनामध्ये सारखा दिसतो, की जो नंतरच्या काळात हू वेअर शूद्रासमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर भालेकरांचे अभंग हे विश्लेषणाकडून चिंतनात्मकतेकडे जाणारे आहेत आणि त्यांचे चिंतन हे सामाजिक स्वरूपाचे चिंतन आहे. त्यांचा जो 6वा क्रमांकाचा जो अभंग आहे, तो संवादात्मक स्वरूपाचा आहे. समाजातील असणाऱ्या मूळ प्रश्नाचा वेध घेणारा हा अभंग आहे. शूद्रांच्या अज्ञानास कारण काय आहे? आणि पशूचा विटाळ तुम्हाला कसा होतो? मानव शुद्ध आहे, मग त्याचा विटाळ का होतो? तर हा सगळा मानव, प्राणी सगळे समानच आहेत ना. मग हे म्हणजे जो संतांनी आधी देहाची विटाळ, जीवाची विटाळ, विटाळाहून परते कोण आहे? है ना? तर हा जो प्रश्न होता सोयराबाई, बांका महार, रंका महार, निर्मळा या सगळ्या संत मंडळांनी आधी विचारलेले होते. तसे प्रश्न हे पुढच्या काळात निर्भीडपणे हे कृष्णराव भालेकरांनी विचारलेले आहेत. दाता कोणाला म्हटलं पाहिजे? तर विवेक बुद्धीला आवाहन करून त्यांनी हे जे असणारे पुरोहितशाही आहे, त्यांना हे प्रश्न विचारले आहेत. आमच्यात सर्व गुण आहेत, तर आमच्यात काय कमी आहे? त्यामुळे आमच्यात काय फरक आहे? तुमच्यात आणि आमच्यात काय असा फरक असावा? काय उणे आहे? यासारखे मार्मिक प्रश्न जे आहेत, ते अस्पृश्यतेचा शोध घेताना त्यांनी आपल्याला विचारलेले दिसून येतात. तर ह्या अभंगातून असेच मराठी कवितेमध्ये आधुनिक कालखंडामध्ये असे प्रश्न म्हणजे केशवसुत ज्या काळामध्ये अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्नासारखी कविता विचारत होते. त्या काळामध्ये महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांनी किती सामाजिक स्वरूपाची प्रखर जाणीवेची जी कविता आहे ती लिहिलेली आपल्याला दिसून येते आणि आत्मज्ञान झालं पाहिजे हा महत्त्वाचा विचार जो आहे, तो महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. तर तत्वज्ञानामध्ये चालणाऱ्या जळचर्चेशी आपल्याला काय संबंध आहे? किंवा जगाची उत्पत्ती कशी झाली या वादाशी आपल्याला काय घेणं-देणं आहे? आपण सगळे एक असताना संधी साधू स्वार्थी माणसांनी आपल्यामध्ये भेद निर्माण केलेला आहे. ज्ञानी माणसांनी अज्ञानी माणसांवर डाव साधलेले आहेत. त्यामुळे सामान्यांची पशुपेक्षा सुद्धा वाईट अवस्था झालेली आहे. तर दुष्ट ठकांना आपण कसे न ठगता त्यांना तोंड दिलं पाहिजे, अखंडपणे सावध राहिलं पाहिजे. हाच त्याच्यावरचा उपाय आहे म्हणजे आत्मभान असलं पाहिजे. तर आत्मभानाविषयी अ, जे आहे, की आपण सांगतो, की दलित आत्मकथनं नंतरच्या काळात आली आणि त्याच्यामध्ये आत्मभान आलं. ते त्याच्या आधीच्या काळात सुद्धा ह्या लेखकांनी आत्मभानाविषयी लिहिलेलं होतं काव्यामधून सगळं येतं. "12 मास कष्ट ती राणीवणी, परी न मिळे पोटासाठी अन्न-पाणी. दारिद्र्य बरे पिडिले घोर ध्यानीमनी, नाही जीवा विश्रांती." असं त्यांनी ह्याच्यातून म्हटलेलं होतं, की हा दारिद्र्य जो आहे, ते दारिद्र्यामध्ये जगणारा जो मनुष्य आहे, तो मनुष्य कसा त्याला कितीतरी दारिद्र्य आहे. आणि परत त्याने श्राद्ध घालायचं आणि त्या श्राद्धासाठी सुद्धा पैसे घालायचे. असे तर स्वर्गाचं जे काही आमिष आहे ते दाखवून इथं लुटणारी जी पुरोहितशाही आहे, ती पुरोहितशाही कशा पद्धतीने आहे, तर ते त्याच्यामध्ये सांगतात, की सर्वसामान्य माणसाची जगण्यासाठीची जी धडपड आहे, ती जगण्यासाठीची धडपड त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सामान्यांच्या जगण्याची जी अवस्था आहे, ती अवस्था दारिद्र्यासह त्यांनी वर्णन केली आहे, की रात्रंदिवस कष्ट करणारा समाज आहे, पण त्याला पोटाला अन्न मिळत नाही. आळशी लोक मात्र वाद घालत राहतात. या ग्रंथांचे महत्त्व समजून सांगतात ते अशा लोकांना, की स्वर्ग नरकाच्या कल्पांची भीती आपल्याला दाखवणारे जे लोक आहेत असे किंवा मृत व्यक्तीसाठी जे विधी करतात, त्या विधींचं जे काही भांडवल करणारे लोक आहेत, तर हे पुण्य तुमच्या गाठी बांधेल. तर पुण्य कशाला म्हणायचं? हा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे. तर लोकांच्या मनावरती भालेकर म्हणतात, मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर खर्च करणे व्यर्थ आहे. तो स्वार्थी माणसांचा असलेला खेळ आहे. आपण तो समजून घेतला पाहिजे असं किंवा दांभिकतेवरती सुद्धा हल्ला जो आहे तो त्यांनी अनेक दृष्टांत देऊन केलेले आहेत. संत जसे दृष्टांत देत असतात, तशा प्रकारचे अनेक प्रकारचे दृष्टांत जे आहेत, ते दृष्टांत कृष्णराव भालेकरांनी दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी हे केलेलं आहे, की मनुष्य साठीचे आता ह्याच्यात मी सगळेच दृष्टांत सांगत नाही. पण खूप चांगले आणि समर्पक जे दृष्टांत आहेत, ते समर्पक दृष्टांत त्यांनी
केलेले आहेत, की या दृष्टांताच्याद्वारे कुणालाही हे जे मत आहे, की नव्या विचारांचं जे मत आहे, ते मत कुणालाही पटेल अशा प्रकारचे हे दृष्टांत आहेत. आणि त्या सगळ्यामधून काय आहे, की एकांतर सद्गुणांनी युक्त असलेला जो मनुष्य आहे, तो कोणत्याही जातीचा असो. सद्गुणांनी युक्त असलेल्या माणसाला उपदेश करण्याचा अर्थ नाही का? त्याला धर्मामध्ये अधिकार नाही का? हा प्रश्न. तर या सगळ्यामध्ये सत्य हे कोणीही सांगितले तरी त्यामुळे शूद्रा ठकविले, शूद्रा ठकविले. भटा भिक्षुके विचार करून ग्रंथ लिहिले. संधी साधुनी केले पहिले शूद्र अज्ञानी म्हणून घडिले शूद्रा ठकवले. अशी जी रचना आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये केलेली आहे. महात्मा फुलेंची आपल्याला कुळंबीन नावाची जी कविता आहे ती आपल्याला निश्चित स्वरूपाने आठवते. त्याच्यामध्ये ती कुळंबीन कशी कष्ट करते किंवा काय पुरते लंगोटी फिरते नांगराच्या पाठी. एका घोंगड्या वाचुनी स्त्रिये तुझे नाही शयनी. टाककन्या पोटभरी धन्य म्हणे तो संसारी. असे वस्त्रांची कमती एकमेका चिकटती. सरकारी पट्टी नेट पडे तीन शेंड्या गाठ. मारवाडी निर्दय भाट. असं महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे. तर ह्या मारवाड्यांच्या आणि एकंदरीत त्या काळातल्या असलेल्या, काळ बदलतो आहे. प्रत्येक काळातला समाज हा तसाच असतो असं नाही. पण त्याच्या समकालीन असलेला जो समाज असतो, त्या समाजाचे चित्र लेखक लिहित असतो. तसं महात्मा फुलेंनी सुद्धा लिहिलेलं आहे. तशाच पद्धतीने कृष्णराव भालेकर यांनी सुद्धा लिहिलेलं आहे. ते गवळणी ठकवल्या ही जी अभंगाची चाल आहे, ते गवळणी ठकवल्याच्या चालीवरती ही जी रचना आहे त्यांनी शूद्रा ठकवले ही लिहिलेली आहे आणि एक लयबद्ध स्वरूपाची की लोकांच्या मनात असलेली जी भीती आहे, ती भीती कशी नष्ट करता येईल आणि लोकांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, धूर्तपणा त्यांना समजून टाकता येईल. तर हे जे ठकांनी केलेलं राज्य आहे, त्या ठकांचं राज्य त्यांनी समजून घेतलं. वास्तवाचं जीवनचित्र केलं. कष्टकरी जे लोक आहेत, त्या कष्टकरी लोकांना फसवणाऱ्यांच्या अज्ञानात जे ज्याच्यामुळे गेलेले आहेत, ते सांगितलं. अशी दुःख ही दिवसभर नांगराच्या मागे फिरणाऱ्या माणसांना का लागलेली आहेत? ते कष्ट करतायत, एवढे कष्ट करूनही त्यांच्या पोटाला भाकरी का मिळत नाहीये? त्यांचे हातपाय कष्टाने कळून का जातात? असे लोक भोळे का असतात? तर हे त्यांच्या भोवती असलेलं जे जाळं आहे, ते जाळं काय आहे? हे कृष्णराव भालेकर यांनी समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे शूद्रांच्या जगण्याच्या पातळीवरील मानसिक स्तराचे पापुद्रे त्या काळातले, आज आपण शूद्र कुणालाही म्हणत नाही, तर उलगडून दाखवलेले आहे आणि अशा भयानक स्थितीला त्या काळातला जो समाज सामोरा जात होता, त्यांच्या जीवनात जे दुःख होतं, ते जीवनातलं दुःख हे कृष्णराव भालेकर यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे सगळं समाजामध्ये वर्ग आहेत 2, जाती आहेत वेगवेगळ्या आणि जातीच्या माध्यमातून दुसऱ्या जातीचं शोषण केलं जात आहे. तर हे काही कृष्णराव भालेकर यांना मान्य होणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे, की जे अज्ञानी लोक आहेत ते जसे-जसे ज्ञानी होतील, तसं-तसं त्यांच्या ठिकाणचं जे असलेलं दारिद्र्य आहे ते निश्चित नष्ट होईल आणि त्यामुळे विद्या हीच भक्ती आहे. दुसरी कोणतीच भक्ती करू नका. तुम्ही विद्येची भक्ती करा. असा जो मंत्र आहे तो कृष्णराव भालेकर यांनी सांगला. कारण विद्या हे सर्व सुखाचे वस्त्र, विद्या महातेजाचे शस्त्र, विद्या शक्ती करवी, शास्त्र विद्येची विद्येची. विद्या जगाचे कल्याण, विद्या योगे योगी ध्यान, विद्या करी करा ज्ञान, विद्येची विद्ये, विद्या पाशाने मारण, विद्या पुण्याचे करण, विद्या शक्ती पीडा हरण, विद्ये, विद्या ज्ञानी साधूपण, विद्या ज्ञानी सर्व गुण, विद्या शक्ती संरक्षण विद्ये, विद्या जाणे निर्गुण. तर हे सगळं विकासाचं जे मूळ आहे ते सगळं विद्येमध्ये आहे. त्यामुळे विद्या हेच मूळ वस्त्र आहे. असं सगळं आकलन जे आहे ते ज्ञानाविषयीचं आकलन, माणसाने ज्ञानी होणं हा महत्त्वाचा भाग त्यांनी आपल्याला सांगितलेला दिसून येतो आहे. कृष्णराव भालेकर हे परमेश्वराविषयी सश्रद्ध असलेले, परमेश्वराची आळवणी करणारे, परमेश्वर हा त्यांच्या कार्याशी साक्षी आहे, असं समजून त्याच्याशी संवाद साधणारे, वंचित लोकांच्या पिढ्यानपिढ्यांचा इतिहास आणि शूद्रांचे हाल कष्ट त्यांच्या डोळ्यासमोर असलेले जे व्यक्त करणारे आणि ह्या सगळ्या कपटातून मुक्ती व्हावी सर्वसामान्यांची, अशा प्रकारचे स्वप्न पाहणारे, उदारमतवादी विचारांचे स्वप्न पाहणारे, त्याचबरोबर परमेश्वरास विनंती करणारे, आमचे हक्क आम्हाला मिळवून दे असे म्हणणारे, जगात सत्य वाढव, मला जे काही जमतं ते मी सत्यासाठी करीत राहीन, जमेल तसा उपदेश लोकांना करत राहील, दुःखाचे मूळ नाश करण्याकरता मी माझ्या विद्येचा प्रचार करत राहील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कृष्णराव भालेकरांचं जसं त्यांच्या अभंग आहेत, श्रीखंड आहेत, तसं कृष्णराव भालेकरांनी शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ती बळीबा पाटील ही पहिली ग्रामीण कादंबरी मानली जाते. तर त्या कादंबरीमधून जे शेतकऱ्यांचं दारिद्र्य, दुःख, दुष्काळ ह्याच्यामध्ये जे विवेचन केलेलं आहे, ते विवेचन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, की शेतकऱ्यांची स्थिती त्या काळात कशी होती. दुष्काळ पडल्यानंतर आपला बैल खाटकाला जाऊ नये असं बळीबा पाटलाला वाटतं आणि म्हणून त्याच्या मनात जी असलेली घालमेल आहे, ती बळीबा पाटील सारख्या
कादंबरीमधून आपल्याला पहिल्यांदा त्यांनी रेखाटलेली दिसते. त्यामुळं की एका बाजूला आपण म्हटलं की हाना आपटेंची काळ तर मोठा कठीण आला ही त्या काळातली असलेली कथा डेक्कनच्या इतिवृत्तामध्ये त्या ठिकाणी वृत्तांत द्यायचा म्हणून लिहिलेली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कृष्णराव भालेकरांची बळीबा पाटील सारखी ग्रामीण कादंबरी जी आहे, ते त्या काळातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरती लिहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ते शेतकऱ्यांचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने केवळ लेखक नव्हते, तर ते समाजसुधारक, कार्यकर्ते, प्रचारक असे सगळे होते. ते शेतकऱ्यांचे मधुर गायन नावाचा एक काव्य विभाग जो आहे, तो कृष्णराव भालेकरांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण स्वरूपाच्या ज्या वेगवेगळ्या रचना आहेत, त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत. तर ग्रामीण कवितेमध्ये फारसा कृष्णराव भालेकरांच्या कवितेचा उल्लेख आपल्याला फारसा येताना दिसून येत नाहीये आणि तरीसुद्धा त्यांची कविता जी आहे ती महत्त्वाची आहे. ती आपल्याला दिसते महात्मा फुले आणि गिरीश यांची कविता याच्या दरम्यान असलेली जी कविता आहे ती भालेकरांची कविता आहे. ग्रामीण कविता जी आहे ती मूलभूत प्रश्नांना घेऊन आलेली कविता आहे, ती साकार झालेली आहे आणि त्या केवळ काव्य म्हणून लिहिलेल्या नाहीत. तर ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. आपण सांगितले शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जाण असलेले, तळमळ असलेले, योग्य कृती योग्य वेळी करायसाठीचे प्रवृत्त करणारे, अशी कृतिशीलता असणारे, म्हणून अंतरीचा तळमळ असलेले, कळवळा असलेले, जिवंत, जातिवंत अशा स्वरूपाचं जे लेखन आहे, ते कृष्णराव भालेकरांनी आपल्याला केलेलं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, की त्यांची ही जी शेतकऱ्यांसाठी मधुर गायन नावाची जी रचना आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक शेतकरी ही रचना आहे. त्यामुळे परमेश्वराशी ईशस्तवन हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर परमेश्वरविषयक दृष्टिकोन जो आहे, तो त्याच्या दीनबंधू, वत्सल, कृपा सिंधू असणारा दयाघन, सर्वज्ञ, सर्वसाक्षी अशा स्वरूपाचा असतो आणि शेतकऱ्याचे दुःख तो जाणू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने सुद्धा सहाय्य करावे अशी परमेश्वराला विनंती करणारी रचना त्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांना ही जाग आणणारी सगळे आहेत. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी समता, ममता, बंधुत्व, ज्ञान, सत्यता यासारखा जो विचार आहे तो सुद्धा त्यांनी मांडलेला दिसून येतो. शेतकऱ्यांची थोरवी सारखी हिंदी रचना केलेली त्यांनी. तर बदलत्या जीवनावरती आधारित असलेली रचना आहे. धूर्तांचे म्हणणे सारखी जी रचना आहे ती सगळी आहे. तर शेतकरी कसे कष्ट करतो आणि त्याच्याकडचं असलेलं जे सगळं धन आहे ते कसं पळवून नेलं जातं. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपदेशासाठी आम्ही वाहिलो आहोत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बंधुगाठी जी आहे ती त्यांनी उपदेशाचा आमचा धंदा ईश्वर एक आमुचे पाठी. असं उपदेशाचा धंदा आम्हाला दुसरा कोणता धंदा नाहीये. शेतकऱ्यांचे कठीण जिने, किती तो त्रास, किती ती विघ्ने, नाठाळ उठाळ गुरे धरितो, हातची सुटता मागेची पळतो. शिंगाने फाडी, लाथेनी पाडी, तरी पशूच्या मोडितो खोडी. जंगल झाडी अडचणीत अंधारी रात्री तो चाले पडत. विहिरी नदीत पोहताना तैसेचे झाडावर न पडे. आचाट ओझे घेऊनी शिरी, करीतो नेट जरी कोल्हे तरस लांडगे. विंचू दंश करती न हुचू म्हणे भालेकर शेतकऱ्यांनी. काय करू मी सांगा बंधूंनो. अशा गिरीशांनी जे त्या काळात भलेरी घेतलेलं, त्या भलेरी गीताच्या पेक्षा ही जी कविता आहे ती त्या काळातली कृष्णराव भालेकरांची ती कितीतरी वास्तववादी आहे. म्हणजे भारतांबे आणि गुराख्याचे गाणे लिहिले. तर ह्या चित्रातल्या पाहून लिहिणाऱ्या कवितांपेक्षा ह्या कितीतरी जिवंत अशा कविता ज्या आहेत गिरीश आणि भारतांबे यांच्यापेक्षा तर भालेरावांच्या अधिक वास्तववादी अभंग आहेत असं आपल्याला म्हणायला लागतं. शेतकऱ्यांची मुले सारखी कविता त्यांनी लिहिलेली होती आणि शेतकऱ्यांची मुलांनी आपली व्यायामावरती जोर द्यायला पाहिजे. त्याच्यावरती कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे, पिळदार बांधला पाहिजे, हिंमत असायला पाहिजे, सहनशीलता असायला पाहिजे. शेतकरी उठ अशा स्वरूपाची कविता ही त्यांनी लिहिलेली आहे. शेतकरी उठा, उठा हो ही आवाहनपर कविता आहे आणि शेतकरी आणि कारागीर हेच या देशाचे खरे खंबीर खांब आहेत. दुसरं कोणीही नाही. आयते खाणारे लोक नाहीत. असं त्यांनी त्यामुळे केलेलं आहे, की शेतकऱ्याच्या कष्टाचं वर्णन हे त्यांनी त्याच्यामधून केलेलं आहे. शेतकरी वीरांगना अशी कल्पना करून शेतकरी वीरांगना ही सारखी कविता त्यांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते. तर कृष्णराव भालेकर यांनी अ, जे सत्यशोधकी चळवळीची परंपरा पुढे चालवली, ती अशा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून चालवलेली आहे. तर टेंभुर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, त्याचबरोबर त्या संस्थेचे असलेले सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, आपण सर्व श्रोते, आपण सर्व मला ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.